जिल्ह्यामध्ये शुक्रवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला असून मुसळधार पावसामुळे जिल्ह्याच्या अनेक भागात पूरदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। पालघर शहरासह बोईसर, वाडा, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। तर आठवडा अखेर असल्यामुळे पर्यटकांमध्ये उत्साह दिसून येत आहे। प्रादेशिक हवामान विभागाने शनिवार आणि रविवार पालघर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। आज आणि उद्या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मात्र 6 आणि 7 जुलैला पावसाचे प्रमाण वाढेल। या 2 दिवसात जिल्ह्यात सर्वत्र जोरदार ते अति जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। यामुळे नागरिकांनी विशिष्ट या 2 दिवसांमध्ये घराबाहेर न पडण्याचे आणि आवश्यक असल्यास बाहेर पडताना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। सध्याच्या पावसामुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। अर्ध्याहून अधिक नाले तुडुंब भरले असून काही ठिकाणी नाले ओसंडून वाहत आहेत। विशेष म्हणजे रस्त्याच्या सुरू असलेल्या कामांमुळे ठिकठिकाणी पडलेले खड्डे पावसाच्या पाण्याने भरलेले आहेत। या खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे दुचाकी स्वारांचे तोल जाऊन पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। यामुळे पादचारी आणि वाहन चालक दोघांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। सध्या शनिवार आणि रविवार असल्याने आठवडा अखेरीस अनेकांनी धबधब्यांकडे आणि निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा बेत आखला आहे। मुसळधार पावसामुळे निसर्गाचे सौंदर्य अधिकच बहरले असल्याने पर्यटकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे। मात्र हवामान विभागाच्या ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पर्यटकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे। नदी किनारी, धबधब्यांच्या आसपास आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत। स्थानिक प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना करावी अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये नवीन लागवड केलेल्या फळांच्या झाडांना पाऊस आणि वाऱ्यामुळे नुकसान होऊ नये यासाठी त्यांना काठीचा आधार देऊन बांधणे आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांनी भात रोपवाटिका पेरणी केली आहे त्यांनी भात रोपवाटिकेच्या गादी वाफ्यांच्या चारही बाजूनी खोलचर काढून घ्यावे, जेणेकरून पावसाचा निचरा योग्य प्रकारे होईल। या काळात औषध फवारणी आणि खते देण्याची कामे पुढे ढकलण्याचा सल्ला देण्यात आला आहे, कारण पावसामुळे त्याचा योग्य परिणाम होणार नाही। तसेच भाताची पुनर्लागवड, फळझाडे आणि भाजीपाल्याची नवीन लागवड करणे सध्या टाळावे असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्र आणि कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल यांनी शेतकऱ्यांसाठी केले आहे। तर जिल्हाधिकारी डॉक्टर इंद्राणी जाखड यांनी मुसळधार पावसाच्या दृष्टीने धोकादायक प्रवास टाळा, जीव धोक्यात घालू नका असे नागरिकांना आवाहन केले आहे।